हा गेल्या जायचं नाही ती साडी बदल आणि मग जा हो ह्यांना चांगल्या साड्या घातल्या तर रिक्षात बसवा ह्यांना असल्या बसवू नका नेऊ नका अगं साडी बदल किती आली का एक तोक तोक तशीच निघाली साडी घालून तिला वडत आणा का इकडं तसंच बिबीला तोक तिने साडी बा कसली घालून जीवरला चालली या आणा 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 तिला आणा ए आण 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 त्या पुनीच्या एका पण हाताची नाही थोडे नुसतं साडी घालायची पण तिचा हात पाय घालायला बघ काय सर बाया सर जाऊ दे उगाच नको नको बाय सर सर बाय मला तिला कस तरी व्हायला लागलं बघ ती अगं ती तशी करायला लागली साडी नको म्हणून म्हणजे तुम्ही गप बसतात कुठलं खाल्लं कुठलं कुठलं खाल्लं पांढरी नाही व्हायचं कॅन्डल कशाला त्याला चपटी पाहिजे प्लेट चपटी ह्याच्यात काढते की माही चला कर का करा कट झाला का फुसका बिस्किट पुढं किती घातले त्याच्यात 8 बिस्किट पुढं आणि पावशेर दूध साखर आणि इनो सगळं गरगुटा केला एका आणि पुन्हा उकरून त्याने काय कापला नाही त्याने नीट मोठी कर थांब आता सगळ्यांनी कापून चिंध्याच करून हा तसा तसा कापायचा कापला नाही त्याला विकत आणलं की आपण तसंच कापतो ना झाला चांगला झाला आता काय आता चिरला जावं मला नको का खूप असं असू दे की मग खा की झाला झाला उठला लय बार झाला बेबी सुरू खायला तिकडे त्या वाट बघत बसल्यात केकची वहिनी जयश्री वहिनी नाही खाऊ वाटत अश्विनी वहिनी सगळ्याचा हे आहे छान झालाय का नाही पुणे कसा झाला छान झाला दूध आणि बिस्किट आहे चिंट्या असा चिकून नाही करायचा असं असं काटत खाली करायचं आता माहीकडे बघ की झाला का खाऊ नको का खा की तिने बघून पण करडून खाते म्हणली मी टाकते नुसती तोंडाकडे बघत कशी खाते पप्पाला देऊन ये की एक फोड जा पुन्हा बाई घे की आमची रिक्षा वाटत मध्येच कवेडगावच्या पुढं कवेडगाव गेलं आणि कवेडगावच्या पुढं आलं आणि तिकडे निघायचं म्हणलं तिला झोप लागते तिकडे गावाकडे जायचं म्हणलं तिला झोप नाही लागत आहे ना हो पसारा तर लय आहे गाडी शेंगा इथं आमच्यापाशी एवढा गहू आहे हो का आमच्यापाशी एवढा गहू आहे आणि पुढं पण गहू आहे तर ही बघा जुना व्हिडिओ आहे बरं का माझा हा आईकडून आलेला व्हिडिओ मी आज टाकते तुमच्यासाठी कारण की ती व्हिडिओ टाकायला आहे का ना ते व्हिडिओच हे होता त्यामुळे मी वेळ केला व्हिडिओ टाकायला तर बघा आल्या गावावरून आल्याच्या नंतर चहा बनवला होता
आणि मग ती लोणच्याचं सोडून ठेवलं बाहेर बाजूला. आईनं 2 प्रकारचे लोणचे दिलेत आहे. एक हिरवं लोणचं आहे आणि एक ती लोणच्याचा मसाला टाकून बनवलेलं लोणचं आहे घरगुती. अशी 2 प्रकारचे लोणचे दिलेले होती, माहीला आवडते म्हणून. आणि शेंगा, गहू, शेंगा मावशीनं, मामीनं आणि आईनं तिघींनी मिळून शेंगा पण दिल्या होत्या भुईमुगाच्या. नंतर आणखीन बरंच काय काय आणलं. हो का, ही पापडसुद्धा दिलेत तिनं मला, उडदाचे पापड म्हणले न्याजा इथं कोण खाई नाही म्हणून तिने दिलेत. तर असं आईकडे गेलं की पिशवी कधी रिकामी येत नाही. तर असा व्हिडिओ माझा स्टॉप होतोय बघा जागची जाग्याला. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, छोटासाच माझा 5-6 मिनटाचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि ही बघा जवसाची चटणी पण दिली, मस्त अशी छोट्याशा ह्याच्यात जवसाची चटणी दिली. आणि आम्ही येता येता थोडासा बाजार आणला आहे, कारण की भाजीला काहीच नव्हतं आणि तिने चपात्या ती बांधून दिल्या होत्या आणि नुसती भाजीच करायची होती. तर बघा अशा फळक्यात चपात्या आईने माझ्या बांधून दिल्या, ते चपात्या दिल्याच ह्याच्यात नुसती भाजीच करायची होती आणि खायचं होतं.